जरा सांभाळून थांब, मी तुला करते नंतर फोन. माझा सगळा माल सांडवला. मग नुकसान कोण भरून देणार? काय संबंध? हा फुटपाथ आहे, लोकांचा येण्या जाण्याचा चालण्याचा रस्ता आहे. तू इथे मध्ये गाडी उभी केलीयस. माझा पाय मुरगळला त्याचं काही नाही, भाजीचं पडलंय त्याला. अहो ताई, टोमॅटोचा भाव किती वाढलाय. अर्धा किलो टोमॅटो रस्त्यावर पडलेत. 50 रुपयाचं नुकसान झालंय माझं. 50 रुपयाचं नुकसान भरून द्या मला. आलाय मोठा शहाणा. तुम्ही सगळे जण इथे सगळे अतिक्रमण केल्यासारखे गाड्या मधोमध उभा करता. खरं तर तूच पैसे द्यायला हवीस. मी पैसे? हो का? मग ऐका ना ताई, अहो कुठला विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही? मला शिकवायचं नाही हं. आणि तुझा काय संबंध? मी आणि तो भाजीवाला आम्ही बघून घेऊ. तुझं तू बघ, मला शहाणपणा नाही शिकवायचा. तुम्हाला शहाणपणा शिकवायची गरज आहे प्रीती, नाही आई. अगं साधी माणुसकी नाहीये ग यांच्यामध्ये. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. माझी लाच काढते का? ओ ताई, ओ ताई. किती नुकसान करताय? माझं काही चालवलंय का तुम्ही? आता तर 1 रुपया सुद्धा देणार नाही. जा, काय करायचंय ते कर. सोड माझा हात. प्रीती, अगं जाऊ दे, सोड. सोड म्हणते ना, सोड. जाऊ दे ताई, सोडा. या ऐकणाऱ्यातला नाही. सोड, सोड म्हणते ना, सोड. नाही सोडणार. जोपर्यंत या नुकसानाची भरपाई करत नाही ना, तोपर्यंत नाही सोडणार. सोड. असेल तुमच्याकडे गडगंज पैसा, असतील गाड्या बंगले, ऐशो आरामात जगत असाल, पण एका गरीब माणसाबरोबर कसं बोलायचं ना, याची अक्कल नाहीये तुमच्याकडे. लाज वाटते का तुम्हाला? लाज. तुमच्यासारख्या सगळ्या श्रीमंत माणसांचा माज उतरवला पाहिजे आणि मस्ती जिरवली पाहिजे. माझ्या हातात जर कायदा आला ना, तर तुमच्यासारख्या लोकांना फोडून काढेन मी. प्रीती, प्रीती, अगं जाऊ देस. ओ ताई, राहू द्या. जाऊ द्या त्यांना, जाऊ द्या. दादा, सोडा. हे घे तुझे पैसे. चल चल चल. अगं ऐक ना माझं, चल चल ना लवकर. प्रीती.